त्याला भूक लागली बरं का. ऊ ऊ ऊ ऊ ऊ. पण नको रे बाबा, तू कुठून आलाय. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आता टाईम झालाय 9:30. मी बागेत आले कारण पण असंच आहे. हे आपण इथं बांधलेलं आहे ना, इथं अजिबात पक्षी खायला येत नाही. त्याच्यामुळे ना मी निर्णय घेतलेला आहे की इथून आहे ना काढायचं, दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायचं. मग तिथं पण नाही न्यायला, मग असलं 2-3 बनवून आहे ना अजून बागेत लावायचं. कारण का एवढं मेहनतीने बनवलं होतं. जेव्हापासून लावलं तेव्हापासून एक पण चिमणी पण येईना, पूर्णच येईना. तिथं सगळे मुंग्यासुद्धा खायला येईना. आणि आजच्याला आहे ना भात आणला होता. आता आहे ना घरटं काढतो, ही म्हणजे चिमण्यांना खायला बनवलेलं काढतो. इथं आंबा नाही तर इथं शेवग्याचं झाड आहे. दोन्हीपैकी कुठंतरी लावतो. तर मित्रांनो, दोन्ही पण काढले, एक खायचं पण काढले आणि हे पण काढले. मडक्यातलं पाणी तर एवढं थंड आहे का नाही, एकदम क्वालिटी पाणी. त्याच्यामुळेच मी मडकं ठेवलं होतं ह्याच्यात, कारण का पक्ष्यांना गार पाणी प्यायला भेटावं. पण पक्षी एक पण पाणी प्यायला नाही आला. तर मित्रांनो, आता आंब्याचं झाडावर चढायचं आहे. आंब्याचं झाडावर चढायला जरा डिफिकल्टच आहे. इथं जरा दोरी बांधावं म्हणलं, पण नाजूक झाड आहे तर काय हरकत नाही, तरी चढतो वर. मित्रांनो, फायनली लटकावले. आणि ह्या फांदीला आहे ना पाण्याचं लटकवायचं, म्हणजे जरी चिमणीने खाल्लं तरी लगेच पाणी प्यायला जवळ होईल. तर मित्रांनो, काम झाले, आता जाऊ घरी. एवढा भात शिल्लक राहिलाय. तर मित्रांनो, पप्पाला कटाळा येतो का नाही काय माहिती, आज पण यानाट्या करत बसले. रोज रोज करायला कटाळा नाही येत का? नाही बाबा, ते झालं कधीतरी करायचं. तर मित्रांनो, किती बारीक कुत्रं आले, पिल्लू आले कुत्र्याचं. पण ह्याला हात लावणं लय धोकादायक आहे, कारण का आता रेबीजचं प्रमाण लय वाढलंय. त्याच्यामुळे असल्या पिल्लांना पण कोण जवळ घेत नाही. त्याला भूक लागली बरं का. ऊ ऊ ऊ ऊ ऊ. पण नको रे बाबा, तू कुठून आलाय कुठून नाही. चपाती देऊ का? चपाती थोडी चपाती घेऊ. खातही नाही खाते. तर थोडीशी चपाती घेतली. मग ही चप्पल कुठे गेली मलाच काय कळाना. अनवणीत चालायला लागले. मागाशी चप्पल होती ना, आता चप्पल काय गेली माझ्या मित्रांनो. अरे कुत्रं कुठे गेलं इथलं? इकडं आलंय कुत्रं, पाणी पितय. दर खा, हा दर खा. तुला जीव नाही लावणार, पण खायला प्यायला नक्की देईन मी. तर मित्रांनो, त्याला भूक लागली होती आणि इथं आहे ना ते गाण पाणी पित होता. मित्रांनो, रियांश पैसे आले. रियांशने किती पावडर लागली, आत्ताच आंघोळ केली. हाय कर हाय कर हाय कर. पप्पी दे. जेवला का? जेवलो. काय खाल्लं? आत्ताच आंघोळ झाली आणि लगेच बोलते भात झाली. दरवेळेस असंच. तर मित्रांनो, फायनली चप्पल सापडली. आंब्याच्या झाडावर चढलो होतो ना, तेव्हा चप्पल खाली काढून ठेवली होती. तर मित्रांनो, मगाचे धरून बाग येते ना, ही फुलपाखरं इतकं भारी अडा मारते का नाही. मगाचे धरून फुलपाखरं काढून इथलंच खाल्लं. मित्रांनो, इथे ना कुत्रं आलं होतं, सगळं खाऊन गेलं. भाकरीचा वास आला त्याला. आता डायरेक्ट दगड ठेवून टाकलाय. तिथे एक दगड ठेवला, इथं 4 कोपऱ्यावर 4 दगड ठेवले. लय वजन असेल ह्याला, पण वजन नसते ह्याला, लय हलका असते. डंबेल. तर मित्रांनो, काट्यात प्रॉब्लेम आहे का शेंगात प्रॉब्लेम आहे, अभि यांच्यात काय कळालं. आता 1 किलो 70 धावते. 170 धावते. मित्रांनो, 1 किलो एरंड्याची किंमत आहे ना 30 रुपये. पप्पानी बसले बसले 30 रुपये कमवलेत. न कुठली गेम खेळता, फक्त एरंड्या करून. एवढीशेच पपई गावल्यात. मग काय लय लांब, एका माणसाला एक पपई. एक दिवसा तेवढीच. घरात सगळी जण मालिका बघत बसल्यात.
आणि रियाजचा बाहेर चाललाय राडा. पुढच्या टपात पाणी भरले आणि खेळत बसलाय. मित्रांनो फायनली आईचं आधार कार्ड आले मोबाईलवरती. फक्त आता डाउनलोड करायचं आणि काही दुरुस्ती करायला लागणार आहे. आईचं आधार कार्ड आले मित्रांनो, पण त्याच्यात ना आईची जन्मतारीखच नाही, डायरेक्ट शेवटच आले. डायरेक्ट 1995 आले. नाही 75 आहे. आणि मी आता काढले ती पप्पाचं आहे. बघत होतो पप्पाच्या ह्याच्यावर पण डेट अख्खी आलेली आहे, पण आईच्या ह्याच्यावर अख्खी नाही आली. दुरुस्त करायला लागणार आहे. आता टायमिंग झालाय 12:36. आणि पप्पा इकडे दाढी करतात. हे कुठला टाईम दाढी करायचा, 12 वाजून गेले, 12:30. कारण का पप्पाला जायचे उद्या आत्याचा महिना आहे, पहिला महिना, फर्स्ट महिना. तर मित्रांनो मी चाललोय आता हवेशीर झोपायला. घरात असलं गरम होते का नाही, लय गरम होते. एक तर तो पत्रा तापलेला आणि वरून ते फॅनची गरम हवा. मस्तपैकी आता बाहेर झोपतो. तर मित्रांनो आता टाईम झाला 4:50. आईचा फोन आला होता, मला न्यायला. मी चाललो आता आईला न्यायला. तर न्यायचं लांबच राहिलं, गाडीतच पेट्रोल संपले मधल्या रस्त्यात. आता आईला हितवर यायला लागेल, गाडी चौकवर घरी न्यायला लागेल. मित्रांनो समोर आई ना कांदा घेऊन आलेली आहे आणि मला म्हणते तिथं घेऊन ये. पण आईला काय माहिती गाडीमधलं पेट्रोल संपले. पेट्रोल संपलंय. मित्रांनो आईच्या डोक्यावरती कांद्याचं बाचका दिले. आईला म्हणलं होतं गाडी हितवर पोचणार नाही आणि गाडी पोचलीच नाही. आता आहे ना गाडी चौकवर घरी न्यायला लागेल. चौकवर गेली तर आम्हाला सोडवा जायचंय ना, मग पेट्रोल टाकून जाणार होतं. नेमकं पेट्रोल पंपापाशी गाडी बंद पडली काल. तर मित्रांनो समोरच पेट्रोल पंप आहे, पण खिशात पैसे नाही. फायनली घरी पोचलोय. मला वाटत नव्हतं पोचन, पण पोचलं घरी. जाऊ का? हा पप्पाला आलो होतो सोडायला. उद्या आत्याचा पहिला महिना आहे ना, मग छोट्या दाजींनी फोन केला होता की तुम्हाला न्यायला या. मग पप्पाला रेल्वे गेट पैसे सोडले. आता जस्ट रेल्वे गेट लागलेले. पप्पाला म्हणलं होतं आता एवढा अंधार झालाय रेल्वे गेटच्या पलीकडे सोडतो. पप्पा म्हणले नको सोडू, माझं मी जातो. पहिल्यांदा एवढा रात्रीचा प्रवास केलाय गाडी. तर मित्रांनो घरी पोचले. पप्पाला फोन लावतो. पप्पा म्हणले होते पोचल्यावर फोन कर. तर मित्रांनो मी नाही जेवायला बसले. फर्स्ट टाइम मी नाही जेवायला बसले एकाच ताटात. आजच्याला जेवायला केले काय आहे गाय? बेसन भाकरी आणि ही जवसाची चटणी. ही आहे जवसाची चटणी. पहिल्यांदा मी नाही एकत्र जेवायला बसले, म्हणजे एकच ताट. तर मित्रांनो जेवण करून झालं. असलं भारी बेसन होतं ना, काय माहिती. एका ताटात 2 जण जेवल्यावरती, ते म्हणतात ना एका ताटात 2 जण जेवल्यावरती प्रेम वाढतं. लाजवाब झालं होतं. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.